रुबी संघाची रुबी 11 संघाची स्ट्राईकला येतो शंकर ठाकूर, तर नॉन स्ट्राईकला नरेश मोकल नावाजलेला फलंदाज, महेश्वरी मैदानावरचा सुरेख फलंदाज. तर डावखुऱ्या हातात सुद्धा शंकर हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर इथे मात्र रोनो संघाचा सलामीवीर गोलंदाज भूषण घरत गोलंदाजीसाठी सज्ज. 5 षटकांचा सामना. भूषण घरत स्ट्राईकला शंकर ठाकूर, नॉन स्ट्राईकला नरेश मोकल. 5 षटकांचा सामना. सामन्याला सुरुवात होतोय. पहिला चेंडू तर भूषण घरात सांघिक पहिला वैयक्तिक पहिला षटक घेऊन आपल्या संघातर्फे पंचांच्या डाव्यातून गोलंदाजी करील शंकर ठाकूर आणि चांगला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नात हुकतोय चुकतोय सुरेख निर्धाव पद्धतीने चेंडू टाकला जातोय. तो भूषण घरतच्या माध्यमातून पुढचा चेंडू भूषण याचा पुन्हा एकदा शंकर ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र चेंडू भिरकवला जातोय. खणखणीत चौकार. शंकर यांनी आपलं वैयक्तिक आणि सांघिक संघाचं खातं उघडलं. चौकारीनिशी धावसंख्या फक्त येते बिनबाद 4. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला होता भूषण घरत यांनी. तर पुढचे चेंडू मात्र त्याचा समाचार घेतला शंकर ठाकूर यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शंकर ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र हवेमध्ये उडालेला झेल आहे. बघूया सुरक्षिततेने चेंडू जमिनीवर आदळतोय आणि एक धाव मात्र भेटते शंकर याला. एक धाव मिळते रुबी संघाला. आता मात्र नरेश मोकल स्ट्राईकला येतो. प्रथमच सामोरं जाईल भूषण घरात याला. आता मात्र बघूया चेंडू लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा खणखणी मध्ये चौकार होते की नाही. आणि हा चौकार. नरेश मोकल यांनी सुद्धा चौकारनिशी खातं उघडलं आपल्या संघासाठी. हॅलो काय रा. पुढचा चेंडू भूषण याचा नरेशसाठी. आता मात्र हवेमध्ये उडालेला झेल. बघूया स्वतः गोलंदाज पकडतोय की नाही. आणि मात्र पहिला गडी बाद होत आहे नरेशाच्या स्वरूपात. केतन मात्रे यांनी जर झेल पकडला तर कल्पेश ठाकूर याच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर नवीन आलेला फलंदाज सूरज ठाकूर पहिला गडी बाद होतोय. पहिला जेवून कोणचे वशी कोण कोण बक्षीस देईल कोण कोणचे तर्फे
भूषणाचा सूरजसाठी चेंडू टाकतोय, बघूया. सूरज ठाकूर यांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर सीएल ठाकूर याच्याकडनं 5,500चा रोख पारितोषिक लावण्यात आलेले आहे. तर पहिले षटक मात्र इथं संपलेलं आहे. पहिल्या षटकांना धावसंख्या होते ती 1 बाद 10, 1 बाद अशी 10 धावसंख्या रुबी 11 संघाची. तर चांगलं षटक म्हणता येईल. भूषण याचं एक गडी बाद करणे यशस्वी ठरलाय तो भूषण. घरात नरेश मोकल याचा गडी नरेश मोकल याला बाद करणे यशस्वी ठरला तो भूषण घरात. तर आता मात्र मैदानामध्ये असलेली फलंदाजीची जोडी सूरज ठाकूर आणि शंकर ठाकूर. तर सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक कोण घेऊन येते बघूया रोनव संघाकडनं. सूरज ठाकूर तर मात्र गोलंदाज आहे. वर्षद कडू. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल सूरज ठाकूर साठी वर्षद पद्माकर कडू. वर्षासाठी बक्षीस आलेलं आहे. जर प्रत्येक विकेट मागे श्री प्रकाश कडू साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल तर सूरज ठाकूर यांनी जर षटकार हॅट्रिक घेतली तर 5,500 रुपयाचं पारितोषिक सीएल ठाकूर यांच्या माध्यमातून. तर बघूया वर्षासाठी प्रत्येक विकेट मागे 500 रुपयाचं बक्षीस लावल्यात प्रकाश कडू साहेब यांनी. तर वर्षद ठाकूर याचा पुढचा पहिला चेंडू असेल सूरज ठाकूर साठी. एक षटकांची धावसंख्या 1 बाद 10 अशी आणि निर्धाव पद्धतीने चेंडू फेकला जातोय वर्षद्याच्या कडून. सुरेख धावसंख्या ठप्प 1 बाद 10 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथावर वर्षद्याच्या माध्यमातून. पाच षटकामध्ये रुबी संघ बघूया किती धावांचं आव्हान उभं करतोय रोनो संघासाठी. तर एक लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका दीपक तांडेल यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र सूरज ठाकूर याला, 1 धाव रुबी संघाला. 1 धावेने सूरजाचं खातं उघडलं तर पुन्हा एकदा स्ट्राईकला आलेला नवी तो सलामीवीर शंकर ठाकूर. प्रथमच सामोर जाईल वर्षद कडूला. वर्षासाठी मात्र प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शंकर ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. तर गोलंदाज पथावर आहे तो वर्षद कडू. चांगला चेंडू आता हवेमध्ये असलेला झेल बघूया आणि हा खणखणीत षटकार. खणखणीत षटकार ठोकला तो शंकर ठाकूर यांनी. धावसंख्या पोहोचते 17च्या घरात. आता लेग स्टंपवर मारला बघूया. आता झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल पकडला जातोय आणि मात्र दुसरा गडी बाद होतोय. वर्षद कडूला 500 रुपयाचा मानकरी ठरतोय तो वर्षद कडू. प्रकाश कडू साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लावण्यात आलेले आहेत. त्या मोबदल्यात त्यांनी मात्र चांगला फलंदाज बाद केला शंकर ठाकूर याच्या स्वरूपात. दुसरं षटक चालू. आता नवीन आलेला फलंदाज
सतीश घरत संघाचा संघनायक, उत्कृष्ट असा हार्ड हिटर म्हणता येईल तो सतीश घरत खेळण्यासाठी सज्ज, सामोरं जाईल वर्षद कडूला. वर्षद कडू दुसरा षटक घेऊन आलेला आपल्या संघाकडनं. एक गडी बाद करण्यात तो यशस्वी ठरलाय. धावसंख्या आहे ती 2 बाद 17. आता मात्र बघूया जयेंद्रच्या हातामध्ये झेल आणि सुरेख झेल पकडतोय आणि 0 बाद होतोय. पुन्हा एकदा हर्षल वर्षासाठी 500 रुपयाचा मानकरी ठरवतो तो वर्षद कडू. खराब सुरुवात म्हणता येईल रुबी संघाची. 3 गडी बाद करण्याशी ठरलंय ते रोनव संघाला. दुसऱ्या षटका मध्यांतर 3 गडी बाद 3 बाद 17 अशी बिकट परिस्थिती म्हणता येईल. तर नवीन आलेला फलंदाज निशांत ठाकूर. वर्षी त्याचा पुढचा चेंडू निशांतसाठी. आता पुन्हा एकदा हवेमध्ये असलेला झेल बघूया आणि झेल होता मात्र जमिनीत दान केला. 1000 रुपयेचा मानकरी ठरलाय तो वर्षद कडू. हा गडी बाद केला असता तर 1500 रुपयाचा मानकरी ठरला असता प्रकाश कडू साहेब यांच्याकडनं. 2 षटकांक धावसंख्या झाली ती 3 बाद 18. 2 षटकांनंतर धावसंख्या 3 बाद 18. 9च्या सरासरीने रुबी संघ पुढे जातोय. तर नवीन आलेला गोलंदाज मयूर ठाकूर. पंचांच्या मयूर ठाकूर गोलंदाजी करील निशांतसाठी. मयूर ठाकूर याचा चेंडू निशांत ठाकूर साठी. तर बघूया चेंडू काय वेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही हुकतो चुकतो निर्धापासून चेंडू. सुरेख चेंडू म्हणता येईल मयूर ठाकूर याचा. पुढच्या महिन्यात त्याचा शुभविवाह आहे तोच मयूर ठाकूर. पुन्हा एकदा मयूर ठाकूर गोलंदाजी टाकील तो निशांसाठी. आता मात्र पॉइंटच्या दिशेने टोलला हा चौकार असेल. खणखणीत चौकार म्हणता येईल. चार धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 22. रोनव आणि रुबी मध्ये चाललेली ही लढत. रोनव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि स्वतः गोलंदाजीच्या स्वीकारली. आणि आता पुन्हा एकदा खणखणीत चौकार. लगातार 2 असे खणखणीत चौकार निशाण्याच्याकडनं आणि संघात धावसंख्या पोहोचते ती 2600 घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे मयूर याच्या स्वरूपात. तर मयूर यांनी पहिला चेंडू निर्धाव फेकला होता तर पुढच्या लगातार 2 चेंडूवर 2 चौकार मारलेत निशांत ठाकूर यांनी. पुढचा चेंडू मयूर याचा पुन्हा एकदा निशांत ठाकूर. बघूया हॅट्रिक येते की नाही आणि मला हा षटकार असेल. खणखणीत षटकार. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो निशांत ठाकूर. आता मात्र रुबी संघाची धावसंख्या वेगाच्या दिशेने पलत आणि ते धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 32 सॉरी 3 बाद 32 अशी धावसंख्या. मयूर याच्या 4 चेंडू मध्ये
14 धावा उभे केल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या शतकातले. तर मयूर ठाकूर आता मात्र चेंडू काही निशाण्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही चुकतोय चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू, शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला. मयूर याचा पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने नटवला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते की बघूया. आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाला नकार देतोय आणि तिसरं षटक संपतोय. धावसंख्या आहे ती 3 बाद 34. अजूनही 12 चेंडूचा सामना शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये किती धावा उभ्या करतात रुपी संघ आणि किती धावांचं आव्हान उभं केलं जातोय. स्ट्राईकला येतो सूरज ठाकूर. नवीन गोलंदाज जयेंद्र ठाकूर. ठाकूर रंगलेला सामना. सर्व ठाकूर, जयेंद्र ठाकूर पंचांच्या डावामध्ये गोलंदाजी करील सूरजसाठी. चेंडू सगळं बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. एक धाव मात्र सूरजला, एक धाव आपल्या संघाला. 2 धावा पूर्ण करतोय सूरज आणि 2 धावाने संघ धावसंख्या पोचते ती 3 बाद 36 घरात. पुढचा चेंडू जयेंद्र याचा सूरजसाठी मात्र चेंडू स्लोअर पद्धतीने फेकला जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव वेळेला मात्र नकार देतोय निशान ठाकूर. 37 अशी धावसंख्या तिसऱ्या षटकाच्या मध्यांतर. पुढचा चेंडू जयेंद्र ठाकूर याचा. आता मात्र षटकार असेल लेगच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार आणि षटकाराने धावसंख्या पोचतोय ती 43. 3 बाद 43. अशीच मोठ्या फटकांची गरज आहे रुपी संघाला. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो निशांत ठाकूर. 2 षटकार आणि 2 चौकारांशी खेळतोय तोच निशांत ठाकूर. पुन्हा एकदा बघूया. हा सुद्धा खणखणीत चौकार म्हणता येईल. धावसंख्या पोचते 3 बाद 47 घरात. चौथ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख फलंदाजी करताना दिसतोय तो निशांत ठाकूर. 2 षटकार आणि 3 चौकारांशी खेळतोय तो निशांत ठाकूर रुपी संघाकडून. वैयक्तिक धावसंख्या 27 या धावसंख्येवर. इथे मात्र निशान याला पहिल्या चेंडूवर जीवदान मिळाला होता आणि त्या जीवदानाचा फायदा आपल्या संघासाठी करताना दिसतोय तो निशांत ठाकूर. तीन बाद 47 अशी धावसंख्या. जयेंद्र ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय निशांसाठी. स्लो चेंडू टाकला होता बॅटच्या पट्ट्यामध्ये हुकतोय चुकतोय. आता मात्र धावसंख्या ठप्प. निर्धावपणे चेंडू टाकला जातोय तर निशान मात्र 27 धावसंख्येवर आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा हा खणखणीत षटकार म्हणता येईल. भरपूर असा समर्थन घेतला निशान ठाकूर यांनी जयेंद्र ठाकूर याचा. खूप महागडं षटक म्हणता येईल. खूप महागडं षटक. 19 धावा जयेंद्र यांनी बहाल केल्या. धावसंख्या आहे 3 बाद 53 अशी. 0वर झेल सोडला होता निशांत ठाकूर याचा. त्याचा मात्र मोहबदला इथं
चुकवताना दिसतात. तर शेवटचं षटक घेऊन येते आशिष ठाकूर. आशिष ठाकूर सूरज ठाकूर साठी गोलंदाजी करतील. सूरज ठाकूर यांनी सुद्धा आपल्या संघासाठी मोठे फटक्यांचं योगदान द्यायचंय. आशिष ठाकूर साठी प्रकाश कडू यांच्याकडनं हॅट्रिक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूया फुलटोपन चेंडू आणि खणखणे षटकार. पहिल्याच चेंडूवर खणखणे षटकार घेतलाय तो सूरज ठाकूर यांनी आशिष ठाकूर याचा समाचार घेतलेला आहे. 59 अशी धावसंख्या रुबी संघाची. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेले आहेत प्रकाश कडू साहेब यांनी आशिष ठाकूर साठी. मात्र पहिलाच चेंडू फुलटॉस आणि त्या फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला सूरज ठाकूर यांनी आणि आपल्या संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 3 बाद 59. पुढचा चेंडू आशिष याचा सूरज ठाकूर साठी. पुन्हा एकदा पुढला चेंडू होता. मात्र बघूया जेल बाद होते की गचाल क्षेत्ररक्षण. सूरज ठाकूर यांनी जर षटकार हॅट्रिक घेतली तर गोट्या मोकल याच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. षटकार हॅट्रिक साठी धीरज मोकल याच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. आशिष ठाकूर याला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रकाश कडू साहेब यांच्याकडनं. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरील चेंडू अवांतर धावसंख्यात 1 ने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 62. 3 बाद 62 अशी धावसंख्या. शेवटचं षटक चालू आहे. 3 बाद 62 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सूरज खेळण्यासाठी सज्ज. आता मात्र बघूया झेल आहे की नाही मयूर ठाकूर याला आणि चांगला झेल पकडतोय आणि मात्र सूरज बाद होतोय. 4 बाद 62. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. सर्वेश तांडेल यासाठी सुद्धा दीपक तांडेल यांनी षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावले आहेत. दीपक तांडेल यांचा मुलगा सर्वेश तांडेल. तर आपल्या मुलासाठी त्यांनी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक लावल्यात. एक षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि मात्र हुकतोय चुकतोय तो सर्वेश तांडेल. सर्वेश तांडेल 2 मॅच मध्ये 0वर आउट झालेला सर्वेश ठाकूर याला आता मात्र आपल्या संघासाठी मोठ्या फटक्यांची योगदान द्यायचं आहे. सर्वेश तांडेला दीपक तांडेल याच्याकडून 1000 रुपये तर कल्पेश तांडेल याच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूया आणि षटकार असेल. बघूया चौकार. नो बॉलचा इशारा पंचांनी उघडा डोले पाहणी असा हा फ्री हिटचा चेंडू असेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 2 चेंडू मध्ये जर षटकार खेचला तर दीपक तांडेल याच्याकडनं 1000 रुपये आणि कल्पेश तांडेल याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले सर्वेश ठाकूर याला सर्वेश तांडेल याला. नो बॉल आहे. 67. पुढचा चेंडू आणि आता मात्र बघूया फ्री हिटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा सुरक्षित रक्षण मयूर ठाकूर याचं
69 अशी धावसंख्या रुबी 11 संघाची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा सर्वेश खेळण्यासाठी सज्ज. सामोरं जाईल आशिष ठाकूर याला. व्हाईटचा चेंडू आव्हान एकने वाढवते. धावसंख्या पोहोचते ती 70च्या घरात. सर्वेश तांडेल अजून एक संधी आहे. दीपक तांडेलेच्याकडून 1000 तर कल्पेश तांडेलेच्याकडून 500 रुपये षटकारासाठी आलेले आहेत. तर बघूया आता मात्र दीपकच्याच कडे मारलेला फटका. 2 धाव पूर्ण. तिसरी धावेला सुद्धा बघूया आणि तिसरी धाव घेताना मात्र सर्वेश ठाकूर बाद होतोय. धावसंख्या पोहोचते ती 72च्या घरात. रुबी संघाची आणि 73 धावांचा उभं केलंय 5 षटका मागे. वर्षात कडू यायचं आहे. 2 विकेट घेतले त्यासाठी 1000 रुपयाचा रोख पारितोषिक स्वीकारायचं आहे प्रकाश कडू साहेब यांच्याकडनं. बहात्तर धावा झाल्यात. 72 5 ओरीमध्ये 72 धावा झाल्यात. आता मला 73 धावा करायच्यात. कशी फटकेबाजी करायची आहे तर तुमच्या मध्ये बलकटात ताकद यायला पाहिजे आणि मस्त डोळे उघडे ठेवून फटकेबाजी करायला पाहिजे. वर्षद कडू यांना माझ्याकडून 2 विकेट घेतल्याबद्दल 1000चं बक्षीस त्यांना. मनोज म्हात्रे कॉमेंटर यांच्या हातून आपण 1000 रुपये त्यांना बक्षीस देतो. वर्षद कडू यांस. वर्षद कडू चांगली बॉलिंग केली. चांगले त्यांनी विकेट घेतले. वर्षद कडू अगदी छोट्याशा वयामध्ये माझ्या भावाचा मुलगा पद्माकर राघव कडू यांचा मुलगा म्हात्रे साहेबांनी त्यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं, त्यांना बक्षीस दिलं वर्षद कडू यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रकाशजी कडू सर. आपण मनापासून आभार आपलं आणि जाऊया उतरण्याकडे जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. रुबी 11 आणि त्यांच्या समित आपण रोडव 11 ही लढत पाहतात. पहिल्या सत्राचा खेळ झाला. 73 धाबेचा टार्गेट 73 रन्स टू विन या मॅच मध्ये पूर्ण करायचे रुबी 11 संघाला. त्याच्या समित रोडव 11 आपल्याला पाहायला मिळेल ही लढत. आमचे डीजे मास्टर क्रिश आम्हाला आता जॉईन होतील, कारण मगाशी बसून आपण जो गीत देखील ऐकत, कारण आज मेगा फायनलचा दिवस, अंतिमचा दिवस आहे. त्यामुळे नावे खाडी प्रीमियर लीग धमाका 2026 साठी उतार द्यायला होते सुरुवात. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 73 धावा मोठा लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याला आता टार्गेटला सामोरे जावं लागेल. या मॅच मध्ये आपल्याला जर जिंकायचं आहे आता हे प्रयत्न करावे लागतील.
चला पण आता उत्तर द्यायला सुरुवात होते दुसऱ्या सत्राला. माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, सागरशेठ ठाकूर साहेब आणि CL ठाकूर साहेब, त्यानंतर इथे असणारे आमचे मान्यवर सर्वांचं मनापासून आभार. आज सातत्याने 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहता. चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. चला चेंडू मॅन, आपण चेंडू द्यायचे आहेत लगेच. तर धावा आमचे द्वारकानाथ चोरगे सर आणि त्यानंतर प्रवीण पवार सर, संतोषजी कोहली सर, हे आपल्याला पंच आपल्याला पाहायला मिळतात. नाभिकाडी प्रीमियर लीग धमाका पर्व 5वं आणि आता पण मॅच पाहता. जिथे पण पाहिला ना तर पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या झाल्या होत्या 72 आणि 73 धाबेचा लक्ष ठेवलाय या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर. आणि त्या टार्गेटला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सलामीवीर, सरांचा इशारा आमच्यापर्यंत. स्ट्राईक वरती फलंदाज अजय कडू आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज जयेंद्र राय. आपण पाहतात नरेश मोकल, ओव्हर क्रमांक पहिला. रोनक 11 आणि त्याच्या समित आपण रुबी 11. रोनक 11 असा गोलंदाज पहिला बॉल फेकील. अजय कडूसाठी आपण पाहिलं तर हलवार पद्धतीने शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फटका सजवला. एका धाबेने खाता ओपन झालं. 73 धाबेचं लक्ष पूर्ण करायचं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण जर पाहिला तर 73 रन्स टू विन या मॅच मध्ये पूर्ण करायच्या जिंकण्यासाठी. इथे मात्र बॅटच्या टोकावरती लागलाय. सेकंड स्लिप्स मध्ये टिपला, अटॅक केला आणि पहिल्या विकेटचा पतंग जयेंद्रला परतावा लागेल खेळाडू कक्षामध्ये. टोकरीचे विकेट मात्र परतला जयेंद्र. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. भूषण आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रुबी 11 संघाच्या वतीने 73 धाबेचं लक्ष पार करायचं आहे. नरेश मुकलच्या षटकातील पुढला बॉल. भूषण आल्या लॉंग ऑफ मध्ये हा हाय हँडसम सीमा पार षटकार. आणि पुढे भूषणने स्वतःचं वैयक्तिक खातं 6 धाबेने ओपन केलं. 7 धाबा षटकातील पुढला बॉल. पुढे एकदा मात्र बॅटच्या टोकावरती लागलाय. क्षेत्ररक्षक आलाय सतीश आणि टिपला जेल. विकेट क्रमांक दुसरा. रुबी 11 संघाला हा दुसरा झटका. सेकंड स्लिप मध्ये चेंडू अडवला जातोय. संघाची स्थिती पाहिली ना तर 2-7 या आकड्यावरती. नरेश मोकल एक लेजंड खेळाडू आहे, 40+ मास्टर खेळाडू आपण पाहतात. जो मात्र इथे चांगलं खेळ करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. सुंदर बॉल पडतोय. ते काय घडलंय
पसलीमध्ये चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी आणखी एक चेंडू डॉट आलाय. की आपण पाहिली 7 या आकड्यावरती आणि 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 73 धाबीचं लक्ष पूर्ण करायचं आहे मॅच मध्ये. दुपारचा सत्र आपण पाहतात. एका साईडला रुबी 11 ही लढत आपण पाहतात, त्यांच्या समित रोनप 11 आपण ही मॅच पाहतात. 7 धाबसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्यात. त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 73 धाबेचा लक्ष पूर्ण करायचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना, याच अजय कडूने 45 धाबा टोकल्या होत्या. नक्कीच आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं होतं. परंतु आता अजय कडूला ती केली आठवण करून देईन मी पुन्हा एकदा. कारण आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल, डाबेकाडी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला संघाला राहायचं असेल, तर आता या येणाऱ्या 4 षटकामध्ये आपल्याला मोठ्या पटक्यांची नित्यांत आता गरज राहील. कारण आपण जर हा सामना गमावला ना, तर नक्कीच आपल्यासाठी थोडा टेन्शन होईल. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज सतीश गरजला पाहता. पहिलाच बॉल अजय कडूने उडवलाय. लॉंग ऑन मध्ये कॉमेंट्री बॉक्सचं स्वागत केलाय. मानवंदना आम्हाला दिली, सीमा पार षटकार. हा ये आता पण पाहिला ना, इथे आपण पाहिला तर जेल ड्रॉप झाली आणि त्यानंतर अजय कडूला नवीन संधी मिळाली. अजय कडूने अगोदर मी चर्चा केली होती, त्याने कॉमेंट्री बॉक्सचं स्वागत केलं होतं, षटकार टोकला होता, त्याने दाखवून दिलं होतं. काल देखील त्याचा खेळ भरपूर चांगला झाला. पण आपण पाहिला ना आता, तर संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 14च्या घरामध्ये. 73 धाबेचं लक्ष आहे. समोर फलंदाज मयूरला पाहता, गोलंदाज स्वतः कॅप्टन आपण पाहतात सतीश गरत. षटकातील पुढला बॉल, चांगला फटका पुन्हा एकदा पाहू शकाल मयूरच्या बॅट मधून. कावकोडच्या रिजन पर्यंत मात्र क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची पकड चांगली झाली पैकी पर्यंत. इथे 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. आता 2 धाबेच्या मदतीने जर रुबी 11 संघाची धाबसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती. 16 धाबसंख्या, 73 धाबेचा पल्ला, एक मोठा उच्चांक गाठायचा या मॅच मध्ये. जर जिंकायचं आहे, जिंकू किंवा मरू, शत्रू संघ आम्ही युद्ध लढू. आम्हाला युद्ध लढायचं आहे या मॅच मध्ये, आम्हाला जिंकायचं आहे, तर मोठे फटके लगवावे लागतील. इथे काय आता आपण पाहतात फलंदाज आपण पाहिला तर नवीन येतोय आशिष आलाय. चला नेक्स्ट मॅच आपल्यापर्यंत येईल. चला राहुल कडो आणि जतीन ठाकूर यांच्या वतीनं 21-21 हे बक्षीस दिलं जाईल जर 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले तर. आशिष साठी इथे बक्षीस लागलंय. सुंदर बॉल आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न. चला साहिल एंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि गावधनी संघाचा संगणक. साहिल एंटरप्राइजेस आणि गावधनी. चला साहिल एंटरप्राइजेस संघाचा संगणक आणि गावधनी संघाचा संगणक
टॉससाठी यायचं शिवम मोकल आणि ऋषिकेश ठाकूर या दोन कर्णधारांना हा लास्ट कॉल. वीस धाबा आपण पाहतात 20 रन्स स्कोरवरती लागल्यात. गोलंदाज ओव्हर क्रमांक तिसरा गोलंदाज शंकर ठाकूर आलाय. ओव्हर क्रमांक तिसरा फेकण्यासाठी सामोरे अजय कडू. शंकर ठाकूर अजय कडू आपण पाहिला तर पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅक केलाय. चेंडू मात्र जाईल पॉइंटच्या रिझन मध्ये सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या 24 आकड्यावरती सुंदर फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे जेल खाली. सरळ सोपा जेल मोठा बासा झालेला अडकलाय. अजय कडूचा विकेट. जल्लोष होईल टोक डीजे. वर्षात कडू आलाय ज्याच्यावरती आमचे प्रकाशजी कडू यांनी 1000 बक्षीस दिलं होतं नामावरती. बरोबर हे काय घडलाय. आणखी विकेट येथे मात्र शंकर ठाकूरला बाक टू बाक आणखी एक दुसरा विकेट. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेज तांडील. तेजचा आडव्या पट्ट्याने केलाय विकेट. हॅट्रिक संपादित होईल का. परंतु बराच जे लांब आहे. स्केलेक्सच्या रिझन मात्र पाहिला तर चेंडू अडवला जातोय. सिंगल रन्स. एका धाबेने आता रुबी 11 संघाची स्थिती पाहिली तर 25 धाबा. तब्बल 5 बाद 25 धाबा. आता बिकट परिस्थिती झाली. रुडव 11 आणि रुबी 11 ही मॅच आपण पाहता 25 धाबा 5 बाद स्कोरवरती लागल्यात. आणि नक्कीच आपण पाहिलं तर या खेळाडूसाठी बक्षीस लागले. 3 षटकात ठोकले तर परंतु हा पटका आपण पाहिला ना तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये पटका सजवला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धाबासंख्या पूर्ण झाल्यात. आता 2 धाबेने काही घडणार नाही आहे कारण 73 धाबेचं लक्ष आहे. मोठा टार्गेट आहे. संघाची धावसंख्या टोटल रन्स 27 मध्ये. शंकर ठाकूरच्या षटकातील पुढला बॉल. शेवटचा चेंडू पाईडलेक रिझन मध्ये पटका सजवलाय. चेंडू जाईल मात्र 1 बाउन्स सीमा पार चौकार. गेम संघाची धावसंख्या 31 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 4 पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर सुंदर फटका सजवलाय. तेज तांडेल सूरज आलाय. ओव्हर क्रमांक 4 तल्लेसाठी आशिषला पाहता आपण आणि तेज तांडेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सूरज ठाकूर जो षटक क्रमांक 4 तल्ल्याला आपण पाहता. 73 धाबेचं लक्ष पार करायचं या मॅच मध्ये. भरपूर मोठा टार्गेट आहे. 5 विकेट्स गमावलेत. पुढचाच बॉल आपण पाहू शकाल बॅटच्या टोकावरती लागलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे झेल अटेंड करायचा होता. झेल आता तो डिसटला. तत्पूर्वी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 रन्स कंप्लीट झाल्यात. 2 धाबेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 34 षटकामध्ये. 34 रन्स 5 विकेट लॉस. रुबी 11 या संघाची स्थिती आपण पाहिली तर 73 धाबेचं लक्ष.
चला शुभम मोकल आणि ऋषिकेश ठाकूर या दोन कर्णधारांना विनंती करतो टॉस करण्यासाठी यायचंय. हा अंतिमचा पुकार आपल्याला. कारण नेक्स्ट मॅच पुढली मॅच गावधनी प्रसन्न आणि साईल एंटरप्राइजेस. शिवम मोकल ऋषिकेश ठाकूर दोन कर्णधार यायचंय. हा चेंडू आपण पाहू शकाल चांगला फटका मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये निवडलाय. तत्पूर्वी एकदा कंप्लीट झाली. काय काय दुहेरीमध्ये काही घडणार नाही आता रुबी 11 संघ आपण. कारण 73 धाबेचं लक्ष आहे. धाबसंख्या पाहिले ना तर स्कोरवरती 35 लागल्यात. षटक क्रमांक 4 दलदान आपण सुरेश ठाकूरला पाहता. टेस्ट तांडेलचा हा फटका चांगला मात्र फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये निवडलाय. क्षेत्ररक्षक नरेश मोकल मात्र चेंडू अडवला जातोय. सिंगल रन्स आपण 2 धाबा आलेत. डॉट बॉल का नक्कीच हा चेंडू डॉट आलाय. आता मात्र कठीण सामना झालाय हा प्रणय आपण पाहिला तर. लास्ट बॉल सूरजच्या षटकातील. चला लास्ट बॉल आहे आपण ऋषिकेश ठाकूर आणि शिवम मोकल यायचा टॉस करण्यासाठी. आपल्यासाठी अंतिमचा पुकार. शेवटचा बॉल आणि हा देखील डॉट येतोय. 4 ओव्हर कंप्लीट झाली. संघाची धाबसंख्या 35 धाबा झाल्यात. अद्याप भरपूर धाब्याची गरज आहे. 38 धाब्याची गरज आहे. येणारे शेवटचे 6 बॉल जरी 6 षटका ठोकले तरी मात्र आपण पाहिला ना तर या मॅच मध्ये रुबी 11 संघ मात्र कमबॅक करू शकत नाही. कारण 38 धाबा 6 बॉल मध्ये हव्यात. चला लास्ट पुकार शिवम मोकल आणि ऋषिकेश ठाकूर. शिवम आलेला आहे. ऋषिकेश ठाकूर या कारण लगेच आपल्याला टॉस करायचे. लगेच सामन्याला सुरुवात. कारण आता ह्या मॅचेस आपल्याला पुढे पुढे चालल्यात त्यामुळे आपल्याला वेळेचा पाबंद आहे. कमलेश आलाय. कमलेशला पाहता आता स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक वेगताना पहिला बॉल आशिष साठी. आशिषचा हा फटका पाईट लेग रिजन मध्ये फटका निवडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यासाठी चौकार. सगळ्याची धाबसंख्या 4 पुढे. धाबसंख्या 39 आकड्यावरती. अद्याप विचार केला 34 धाबा येणाऱ्या 5 बॉल मध्ये हव्यात रुबी 11 संघाला जिंकण्यासाठी. 5 बॉल 34 धाबा 34 धाबा 5 बॉल मध्ये करायचे. तर सामना कठीण झालाय रुबी 11 संघासाठी. आपण पाहिलं तर रोना विलेबन आणि रुबी 11 ही लढत पाहता. पण चांगला फटका आशिषच्या बॅटच्या रनर मध्ये आला. सीमा रेषा पलीकडे जाणून दिलाय. 6 धाब्यासाठी षटकार. सगळ्याची धाबसंख्या 6 पुढे. धाबसंख्या 44 आकड्यावरती. 73 धाबेचं एक टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला सामोरे जाताना पाहतात रुबी 11 संघ. आशिष आणि त्याच्या साथीला तेज तांडेल. एका साईडला गोलंदाज कार्तिकला आपण पाहता जो शेवटचं षटक बदलताना गोलंदाजी करताना पाहता. साईल एंटरप्राइजेस सगळ्याचा कर्णधार ऋषिकेश ठाकूर यायचं. पण आणखी मात्र बॅटला ब्रश झाला. चेंडू लॉक स्टॉप सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धाब्यासाठी चौकार येतोय. सगळ्याची धाबसंख्या 4 पुढे. 49 धाबा झाल्यात. रुबी 11 संघ हे प्रयत्न करतोय. सामना आमच्यापासून जरी लांब आहे परंतु आम्ही चांगल्या धाबसंख्या जमवण्याचं काम करतो. कारण या सामन्यामध्ये थोडीशी अपचितता राहिली. कारण एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय जो रोडव 11 संघ या सामन्याकडे मात्र आता नक्कीच हुकूमत्ता गाजवतोय. शेवटचे 3 बॉल राहिले. 49 धाबा षटकातील पुढला बॉल. चांगला फटका पाहू शकाल. एक सिंगल रन्स येईल आता फक्त. 50 धाबा झाल्यात. अद्याप 2 बॉल आणि 13 धाबा. चला ऋषिकेश ठाकूर देखील आलेला आहे आणि शिवम मोकल याचा टॉस होईल. टॉस करूया आपण. चला यायचं शिवम मोकल. लास्ट बॉल.
शेवटचा बॉल. हा सामना मात्र आपण पाहिलं तर रोनव 11 संघाने जिंकला. शेवटच्या बॉलवरती विकेट. हार्डलक टीम रुबी 11. चला आपण टॉस करूया. आमचे सन्माननीय साहेबांच्या शुभ हस्ते, प्रकाशजी कडू साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण कुठल्या बॅचचा टॉस करतो. साईल एंटरप्राइजेस आणि गावधनी आपल्याला टॉस होईल.